आज भडे गावात आलोय. इकडं निकाऱ्यावर चालण्याची जी काय प्रथा असतात ती स्पेशल बघाय आलोय. आणि हा बघा ह्यो रसानो पेटवलेलो आहे ना, या निकाऱ्यावर धावणार सर्व लोक. आणि या सगळं लाकडा जवळ करतात म्हणजे जास्त निकारा पाडण्यासाठी. आणि इकडं नमान पण चालू आहे. तुम्ही काठिया कशा आपटत जे मोठे मोठे लाकड आहेत ना, ते निकारे पडण्यासाठी आम्ही काट्या मारतो. आता रावणाची फळी आता ही बघा. ह्या बघा आता जी लाकडात जळली नाहीत ना ती बाजूस काढतातच आणि फक्त निकारा ठेवणार. आमच्या गावचा एकच म्हणजे शास्त्र आहे, उड्या टाकताना किती मांस मच्छी मटण किती पण खायचा, किती पण दारू माडी प्यायचा, काय फरक नाही. फक्त जाताना हातपाय धुवून जायचे आणि बाईला स्पर्श करून जायचा नाही. बस देवी आपल्या सतीमाई आपल्या कायम पाठीशी. सुरुवात झालेली आहे. नंतर मात्र गावातील सगळ्यांनी जायचं आहे. सुरुवातीला हे मंडळाला झाला काय होत्या थोडी मागच्या आधी प्रयत्न करू नये. हा सगळा बघून ना अंगावर काटो येत आहे. भावा तू एवढं होमात नाचलस ना, तू काय वाटला? काय नाही वाटलं, आमच्या देवीची ही आहे प्रथा आहे, त्यामुळे काय वाटलं नाही, मस्त आनंद वाटलं, मजा वाटली. आणि भडे गावातील ग्रामस्थ हे पेट्या निकाऱ्यावरून का धावतात तर ह्यामागची एक जाणकार गावकऱ्यांकडून कथा समजली की सुमारे 300 वर्षापूर्वी एका मुलीचा लग्न ठरला होता, पण ज्याच्याशी ठरलेला तो वडाच्या झाडावरनं खाली पडून मृत्यू पावलो आणि त्याची चिता रचली होती. ही गोष्ट मुलीस समजली, तशी तिनं धावत येऊन त्या चितेत उडी मारला आणि तिथंच प्रतिज्ञा केला की माझ्या नावाचा ह्यो खेळ असोच निकाऱ्यावर चालू राहिलो पाहिजे. तेव्हापासून ह्यो खेळ अखंडित चालू आहे. हे बघा खेळल्यांचं पाय बघा, निकाऱ्यान कालं झालेलं, पण पायासनी अजिबात काय झालेलं नाही आहे. हे बघा एक फोड पण आलेलो नाही आहे.